Hi friends, how are you? Are you fine? Okay. Friends, this is the beginning of this year and we are going to start 10th State Board English Mediums Unit 1. And today we are going to see one wonderful poem of Rabindranath Tagore's, a great work of Rabindranath Tagore's, that is, where the mind is without fear. Friends, it is very wonderful poem. You have to see what is in it. Okay, let's start. Page number 3. Friends, it is my humble request to you. You have to take your textbook, pencil with you. It means you can write the meaning of the words and some important points you can point it out by using the pencil. Okay. म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे, काही शब्दार्थ तुम्हाला वाटले तर तुम्ही तो अधोरेखित करू शकता. ओके, चला बघूया तर मग. वेअर द माइंड इज विदाउट फियर. ओके, फर्स्टली वी विल सी द इंट्रोडक्शन ऑफ रवींद्रनाथ Tagore. Rabindranath Tagore, he was born in 7th May 1861 and he died 7th August 1941. He was the author of Gitanjali. वो इस गीतांजली या पुस्तकाचे ते एक कवी होते, लेखक होते. अँड इट्स प्रोफाउंडली सेन्सिटिव्ह. आणि ह्या ज्या गीतांजलीच्या पुस्तकातल्या कविता होत्या त्या खरंच नितांत सेन्सिटिव्ह होत्या, म्हणजे संवेदनशील होत्या, फ्रेश, ताजा, टवटवीत अशा कविता होत्या. अँड ब्युटिफुल वर्स, आणि सुंदर अशा 2 ओळींचे चरण त्या कवितेमध्ये असायचे आणि सुंदर मिनिंगसुद्धा याचे असायचे. हे बिकेम the first non-European to win the Nobel Prize in Literature in 1913. मित्रांनो, 1913ला त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि ते नोबेल पारितोषिक स्वीकारणारे पहिले नॉन युरोपियन व्यक्तिमत्व होते. बरोबर मित्रांनो, बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. टागोर लहान असताना हिमालयाच्या परिसरामध्ये वडिलांसोबत फिरायला गेले आणि जाताना शांतिनिकेतन या ठिकाणी त्यांच्या वडिलांना हे शांतिनिकेतन ठिकाण खूप आवडलं आणि त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी 7 एकर जमीन विकत घेतली. मोठं झाल्यावर रवींद्रनाथ टागोर यांनी त्या ठिकाणी एका आश्रमाची स्थापना केली. त्या ठिकाणी 5 विद्यार्थी आणि तेवढेच शिक्षक, म्हणजे 5 शिक्षक शिकवायला आणि 5 विद्यार्थी अशा स्वरूपात त्यांनी या शांतिनिकेतन या ठिकाणी शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या शिक्षणांचे जे तत्व आहेत ते जगभर पारखले गेले, लोकांना ते आवडले सुद्धा. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये झाडाखाली बसून वर्ग चालवले जायचे, त्या ठिकाणी शिक्षक शिकवायचे आणि विद्यार्थी शिकायचे. 1921ला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांना थोडी ख्याती मिळाली आणि जगभरातून त्या ठिकाणी विद्यार्थी शिकायला यायला लागले. आणि मग या शांतिनिकेतन या विद्यापीठाचं नामकरण विश्वभारती विश्वविद्यालय असं करण्यात आलं. काही जण याला विश्वभारती युनिव्हर्सिटीसुद्धा म्हणतात. पण ज्ञानाच्या अथांग असा सागर म्हणजे शांतिनिकेतन किंवा विश्वभारतीय विद्यापीठ मानलं जातं. दिस पोयम इज वन ऑफ द वाचली रीड. ही जी कविता आहे ही सर्वात जास्त वाचली गेलेली अँड डिस्कस्ड आणि चर्चा झालेली कविता आहे मित्रांनो. इट वॉज ओरिजिनली कंपोज्ड इन बेंगाली. मूळरित्या ही बंगाली कविता आहे, बेंगाली भाषेमध्ये लिहिल्या गेलेली कविता आहे. अँड लॅटर ही हिमसेल्फ ट्रान्सलेटेड इट इनटू इंग्लिश. आणि नंतर स्वतः रवींद्रनाथ यांनी तिचं भाषांतर इंग्रजीमध्ये केलं होतं. दिस पोएम इज फ्रॉम हिज नोबेल प्राइज विनिंग अँथॉलॉजी गीतांजली. ही जी कविता आहे
ही नोबल पारितोषिक मिळवलेल्या त्यांच्या स्वतःच्या अँथॉलॉजीमधले म्हणजे कविता संग्रहामधली गीतांजलीमधली ही कविता आहे. टॅगोर लिव्ड ड्युरिंग द टाइम वेन इंडिया वॉज रूल्ड बाय द ब्रिटिश. टागोरांनी जेव्हा ही कविता लिहिली तेव्हा भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता, ब्रिटिशांच्या साम्राज्याखाली भारत होता आणि त्या काळात ही कविता लिहिल्या गेलेली आहे. मित्रांनो, टागोर हे खूप देशप्रेमी होते. म्हणजे त्यांना इंग्रजांनी नाईटहूड म्हणजेच केसरी हिंद ही किताब दिला होता. पण जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी हा किताब इंग्रजांना परत केला आणि अवहेलना केली. म्हणजे टागोर हे मुळातच शांत स्वभावाचे, पण पहिल्यांदा शांतिनिकेतनमध्ये त्यांचा रागीट स्वभाव पाहायला गेला. शांतिनिकेतन विद्यापीठ जगभर गाजलं. जगभर टागोरांनी बऱ्याच व्याख्यानांना हजर राहिले. जगभर त्यांचं नावलौकिक झालं आणि तरुणांमध्ये त्यांची एक वेगळ्या प्रकारची क्रेज होती. शिक्षणाची त्यांना एवढी प्रचंड आवड की त्यांनी या शांतिनिकेतन या ठिकाणी शिक्षकांचा पगार करण्यासाठी किंवा खर्च भागवण्यासाठी जमत नव्हतं तर त्यांनी स्वतःचा बंगला विकला. एवढंच नाही तर बायकोचे दागदागिनेसुद्धा विकले. बरोबर, म्हणजे खूप निस्वार्थपणे यांनी शिक्षणाची गंगा वाहण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या काळी केला होता. एवढंच नाही तर वयाच्या 70-75मध्ये त्यांनी पैसा उभारण्यासाठी, विद्यापीठात चालवण्यासाठी, हे शांतिनिकेतन चालवण्यासाठी त्यांनी स्वतः वेगवेगळे ड्रामेज, नाटकं, प्ले सादर केले. म्हणजे ते एक लेखक, कवी, कादंबरीकार, ड्रामॅटिस्ट आणि वयाच्या 69व्या साली त्यांनी पेंटिंगसुद्धा केली. मित्रांनो, बरोबर बघा, इन दिस पोयम बिसाइड्स पॉलिटिकल फ्रीडम, या कवितेमध्ये टागोर असं म्हणतात की राजकीय स्वातंत्र्याशिवाय फ्रॉम ब्रिटिशांकडनं राजकीय स्वातंत्र्याशिवाय. टागोर ऑल्सो अपील्स टू गॉड फॉर सोशल, एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक फ्रीडम. टागोर देवाजवळ असं आव्हान करतायत की आम्हाला सामाजिक, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक आणि इकॉनॉमिक फ्रीडम म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे. फॉर द पीपल ऑफ इंडिया, भारतातील लोकांसाठी. बघूयात या कवितेमध्ये नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न कवी रवींद्रनाथ टागोर हे करतायत. बघा मित्रांनो, फर्स्ट लाईनमध्ये काय सांगतायत ते, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. वेअर द माइंड इज विदाउट फिअर म्हणजे ज्या ठिकाणी जे माइंड आहेत, जे मन आहे, ज्या बुद्ध्या आहेत त्या भीतीशिवाय वावरता आल्या पाहिजे. अँड द हेड इज हेल्ड हाय, आणि आत्मसन्मानानं आम्हाला जगता आलं पाहिजे. सेन्स ऑफ सेल्फ रिस्पेक्ट, बरोबर, म्हणजे आत्मसन्मानाची आम्हाला जाणीव झाली पाहिजे. बघा विस्तृतपणे काय म्हणतायत. द पोएट प्रेज टू गॉड इन द फर्स्ट लाईन दॅट, कवी देवाजवळ पहिल्या लाईनमध्ये अशी प्रार्थना करतायत दॅट हिज कंट्रीमॅन शुड बी फ्री. त्यांचे जे कंट्रीमॅन आहेत, इथं गावांमध्ये राहणारे जे लोक आहेत ते मुक्त असावेत फ्रॉम एनी ऑपरेशन. ऑपरेशनचा अर्थ होतो मित्रांनो अत्याचार. कुठल्याही अत्याचारापासून ते मुक्त असावेत. ऑर फोर्स्ड कंपल्शन म्हणजे कुठल्याही सक्तीशिवाय ते मुक्त असावेत. ही विशेस दॅट एव्हरीवन इन हिज कंट्री हॅज हिज हेड हेल्ड हाय इन डिग्निटी. त्यांची अशी इच्छा होती की या देशातल्या प्रत्येकानं त्यांचं जे हेड आहे, त्यांचं जे मस्तक आहे ते हाय ठेवावं इन डिग्निटी. बरोबर, आत्मसन्मानानं त्यांना ते वर करता आलं पाहिजे, खाली न घालवता. थोडक्यामध्ये कवी असं म्हणतात, अकॉर्डिंग द पोएट, कवीचे असं मत आहे की इन अ ट्रूली फ्री कंट्री एव्हरी पर्सन, खरंच आहे मुक्त हा देश हवा आहे आणि प्रत्येक व्यक्ती शुड बी फिअरलेस, तो भयहीन हवा आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं भय नको आहे. बोलण्याचं नाही, जगण्याचं नाही, उठण्याचं नाही, कसल्याही प्रकारचं नाही. अँड शुड हॅव अ सेन्स ऑफ सेल्फ रिस्पेक्ट, आणि त्याला आत्मसन्मानाची जाणीवसुद्धा हवी. मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही जी कविता आहे
ही स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळातली कविता आहे. त्यामुळं एक वेगळा देश, वेगळ्या प्रकारच्या देशाची कल्पना या कवितेतून प्रार्थना करून देवाजवळ टॅगोर मागतायत. बघूयात लाईन नंबर 2. वेअर द नॉलेज इज फ्री. त्यांना असा देश हवा आहे ज्या ठिकाणी ज्ञान हे मुक्त असलं पाहिजे, मोफत असलं पाहिजे. बघा विस्तृतपणे. द पोएट ड्रीम्स इन सेकंड लाईन दॅट. या दुसऱ्या ओळीमध्ये कवी असं स्वप्न पाहतोय की ही वॉन्ट्स अ नेशन वेअर नॉलेज वुड बी फ्री. त्यांना असा राष्ट्र हवं आहे, असा देश हवा आहे ज्या ठिकाणी ज्ञान हे मोफत असलं पाहिजे. एज्युकेशन शुड नॉट बी रिस्ट्रिक्टेड टू द अप्पर क्लास ओनली. शिक्षण घेणं ही फक्त वरच्या वर्गाची मक्तेदारी नसावी. बट एव्हरीवन शुड बी अलाउड टू अक्वायर नॉलेज. प्रत्येकाला परवानगी मिळावी ज्ञानप्राप्तीची. नॉट ओनली दॅट, फक्त एवढंच नाही, द चिल्ड्रन शुड लर्न फ्रीली फ्रॉम द नेचर. मुलांनी निसर्गाकडनं शिकावं. अँड वर्ल्ड, आणि सभोवतालच्या जगाकडनं शिकावं. अराउंड देम, त्यांच्या अवतीभोवती जे जग आहे आणि निसर्ग आहे त्यांच्याकडनं मुलांनी शिकावं. दे शुड नॉट बी फोर्स्ड मेमराईज. त्यांच्यावर सक्ती नाही केली पाहिजे की त्यांनी पाठांतर करावं. सम प्रीडिटरमाइंड लेसन्स. पूर्वनिर्धारित जे पाठ आहे फक्त त्याच्याच पाठांतराची त्यांना सक्ती करू नये. अँड दिस इज द टॅगोर्स टिपिकल कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन. आणि हीच शिक्षणासंदर्भात टॅगोर यांची संकल्पना होती मित्रांनो. ओके, लक्षात येतंय. टॅगोरांच्या एकेका ओळीमध्ये अख्खं पान आपण लिहू शकतो एवढ्या संकल्पना भरलेल्या आहेत जर बारकाईने आपण पाहिल्या तर. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल पोएम माय फ्रेंड्स. मित्रांनो खरंच ही खूप सुंदर कविता आहे. बघा लाईन नंबर 3. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स. बघा मित्रांनो, वेअर द वर्ल्ड, त्यांना असं जग हवं आहे हॅज नॉट बी ब्रोकन, ज्याचे तुकडे नाही झाले पाहिजे इन टू फ्रॅगमेंट्स. बरोबर, तुकडे तुकडे होऊन तो तुटला नाही पाहिजे असं जग त्यांना हवं होतं. म्हणजे फक्त त्यांनी देशासंदर्भातच विचार नाही केला तर त्यांनी जगाचा विचार या ठिकाणी केलेला दिसतोय. बघूया ओळीमध्ये कवी काय म्हणतोय, जरा बारकाईने आपण बघूत. द पोएट वॉन्ट्स टू से इन थर्ड लाईन दॅट. कवीला तिसऱ्या ओळीमध्ये असं म्हणायचं आहे की द युनिटी ऑफ नॉट ओनली ऑफ हिज कंट्रीमॅन बट ऑल्सो ऑफ द एंटायर वर्ल्ड्स पीपल. म्हणजे फक्त देशातलेच नाही तर जगभरातले जे लोक आहे त्यांच्यामध्ये एकता राहिली पाहिजे असे त्यांचे विस्तृत विचार होते मित्रांनो. इट हॅज टेकन मेन रोल, हीच त्यांची प्रमुख भूमिका होती. इट हॅज नॉट बीन ब्रोकन इन टू मेनी पीसेस. आणि त्यांचं असं मत होतं की या जगाचे किंवा या जगामधले जे समूह आहेत, लोक आहेत, बरोबर, त्यांचे तुकडे होऊ नये, त्यांच्यामध्ये विखंडन होऊ नये, बरोबर, त्यांच्या एकतेमध्ये अनेकतेचं रूपांतर होऊ नये. बरोबर. बघा लाईन नंबर 4. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. आणि हे तुकडे कशानं होऊ नये तर नॅरो डोमेस्टिक वॉल्सनी. आता नॅरो डोमेस्टिक वॉल्स म्हणजे नेमकं काय म्हणायचं कवीला, बघा त्याचं मिनिंग दिलं आहे ग्लोसरीमध्ये. डिव्हिजन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन. डिव्हिजनचा अर्थ होतो मित्रांनो विभागणी. कशाच्या आधारावर तर रिलिजनच्या म्हणजे धर्माच्या आधारावर. या जगाचे तुकडे तुकडे होऊ नयेत. कास्ट जातीच्या आधारावर या जगाचे तुकडे होऊ नयेत. क्लास वर्गाच्या आधारावर या जगातल्या लोकांचे तुकडे तुकडे होऊ नयेत. आणि कलर आणि वर्णभेदाच्या आधारावर, रंगाच्या आधारावर या जगाचे तुकडे होऊ नयेत इन सोसायटीज समाजातल्या. अँड बिटवीन कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. आणि अगदी जगभरातले जे देश आहेत, बरोबर, त्या देशांचे सुद्धा समूह होऊ नयेत, तुकडे पडू नयेत असे त्यांचे विचार होते मित्रांनो. बघा या ओळीमध्ये कवी काय म्हणतोय. इन द 4th लाईन द पोएट थिंक्स दॅट. चौथ्या ओळीमध्ये कवी असं म्हणतोय की देअर शुड बी नो डिव्हिजन अमॉंग द पीपल. लोकांमध्ये खरंच कुठली डिव्हिजन नको, विभागणी नको. बेस्ड ऑन दिअर कास्ट, त्यांच्या जातीच्या आधारावर. क्रीड, त्यांचा पंथाच्या आधारावर. कलर, त्यांचा रंग किंवा वर्ण द्वेषाच्या आधारावर, वर्णभेदाच्या आधारावर. रिलिजन, त्यांच्या धर्माच्या आधारावर.
और अदर बेसलेस सुपरस्टिशन्स. तर एवढंच नाही तर निरर्थक ज्या अंधश्रद्धा आहे त्याच्या आधारावर सुद्धा. इन शॉर्ट, थोडक्यामध्ये कवीला असं म्हणायचं आहे की प्रिजुडिसेस म्हणजे पूर्वग्रह अँड सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा शुड नॉट बी डिवाइड द पीपल. यामुळं लोकांमध्ये विभागणी होऊ नये. इन ग्रुप्स, त्यांची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी होऊ नये, समूहामध्ये विभागणी होऊ नये. अँड ब्रेक दिअर युनिटी, आणि त्यांची जी एकता आहे तिच्यामध्ये खंड पडू नये, ती कुठं तुटू नये. लाईन नंबर 5 बघा मित्रांनो. लाईन नंबर 5 मध्ये कवी काय म्हणतोय? वेअर द वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. काय सुंदर ओळ आहे. ज्या ठिकाणी शब्द हे आले पाहिजे डेप्थ ऑफ ट्रूथच्या, म्हणजे खोलवरून अंतःकरणातून असे खऱ्याच्या पडताळणीवर शब्द आले पाहिजेत. बघा कवी काय म्हणतोय. इन द 5th लाईन, टायगर वॉन्ट्स अ नेशन. 5व्या ओळीमध्ये कवी असं म्हणतोय की टायगोरांना असं राष्ट्र हवं होतं वेअर पीपल आर ट्रूथफुल. ज्या ठिकाणी लोक कसे हवेत? ट्रूथफुल हवेत, खरे हवेत, सच्चे हवेत, खोटं बोलणारे नकोत. दे शुड नॉट बी सुपरफिशियल. ते जे लोक आहेत ते सुपरफिशियल नकोत, म्हणजे वरवर बोलणारे नकोत, निरर्थक बोलणारे नकोत. अँड वर्ड्स शुड कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ दिअर हार्ट्स. आणि शब्द हे त्यांच्या मनातून आले पाहिजे. वरवर चेहऱ्यावर दिसणारे ते शब्द नको, मनापासून खरे आणि सच्चेचे शब्द त्यांच्या मुखातून आले पाहिजेत. येतंय मित्रांनो लक्षात? बघा लाईन नंबर 6 मध्ये कवी काय म्हणतोय. लाईन नंबर 6, हिअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन. बघा हिअर म्हणजे येथे. टायरलेस स्ट्रायव्हिंगचं मिनिंग दिलं आहे कंटिन्युअस एफर्ट्स अँड स्ट्रगल, म्हणजे सतत प्रयत्न आणि संघर्ष. सतत प्रयत्न करणारे आणि सतत संघर्ष करणारे. स्ट्रेचेस इट आर्म्स, याचा अर्थ होतो एम्स ॲट अचिव्हिंग अ गोल, म्हणजे ध्येय प्राप्त करण्यासाठी असलेली ध्येयसिद्धी. बघा इन द 6th लाईन, 6व्या ओळीमध्ये कवी काय म्हणतोय. द पोएट वॉन्ट्स एव्हरीवन टू वर्क हार्ड. कवीला असं वाटतं की प्रत्येकाने वर्क हार्ड करावं, कठोर परिश्रम करावेत. टू रीच दिअर गोल, त्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी, त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. अँड इन द लाँग रन टू रीच परफेक्शन, आणि याच थोडा लंबा असलेला मार्ग का असना पण त्यांनी उत्कृष्टतेकडे पोहोचावं. ऑफ सोसायटी, समाजाच्या. हे थिंग्स दॅट, त्यांना असं वाटत होतं की दे शुड नॉट बी टायर्ड बाय वर्किंग. लोकांनी काम करून थकून जाऊ नये. पीपल शुड नॉट बी लेझी, लोकांनी आळशी बनू नये. अँड इग्नोरिंग दिअर वर्क, आणि त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करू नये. म्हणजे सतत संघर्ष करत राहणारे, प्रयत्न करत राहणारे, काम करत राहणारे, ध्येयसिद्धीसाठी ध्येय प्राप्त करणारी लोक आम्हाला हवेत, अशी प्रार्थना देवाजवळ रवींद्रजी करतायत. बघा लाईन नंबर 7 आणि 8, वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे. लाईन नंबर 8, इन टू द ड्रेरी डेझर्ट ऑफ सँड ऑफ डेड हॅबिट. बघा मित्रांनो, द पोएट कम्पेअर्स, कवी या ठिकाणी तुलना करतोय. जे रिझन आहे म्हणजे कारणी मीमांसा आहे, ऑर लॉजिकल थिंकिंग, किंवा आपण त्याला तर्कसंगत विचार म्हणूयात. टू अ क्लिअर स्ट्रीम, कशामध्ये? तर स्वच्छ प्रवाहामध्ये. जे तर्कसंगत विचार आहे ते स्वच्छ प्रवाहात गेले पाहिजे. अँड इन द नेक्स्ट लाईन कम्पेअर्स डेड हॅबिट्स, आणि या 8व्या ओळीमध्ये कवी त्याची तुलना करतोय डेड हॅबिट्ससोबत. डेड हॅबिट्सचं मिनिंग दिलं मित्रांनो ग्लोसरीमध्ये. ओल्ड ट्रॅडिशनल रिच्युअल्स म्हणजे जुन्या रूढी, अँड कस्टम म्हणजे परंपरा, दॅट आर हार्मफुल, ज्या घातक असतात, अशा परंपरा आणि रूढी याबद्दल ते बोलत आहेत. और सुपरस्टिशन्स बिलीफ्स टू अ ड्रेरी डेझर्ट, किंवा जे अंधश्रद्धात्मक विश्वास आहेत लोकांचे ते ड्रेरी डेझर्टमध्ये म्हणजे भकाश किंवा सुन्या अशा वाळवंटामध्ये ते गमावून जाऊ नयेत.
म्हणजे कवीला असं म्हणायचं आहे की ज्या जुन्या घातक रूढी परंपरा आहेत, बरोबर, ज्या समाजासाठी खास घातक असतात, त्या घातक अशा रूढी परंपरा भकास आणि सुन्या अशा वाळवंटासारख्या आहेत आणि माणसांनी तर्कसंगत विचार करून त्या स्वच्छ प्रवाहातून पुढं जावं, नाहीतर आपल्या मार्गापासून ते भटकू शकतात, असं रवींद्रजीला वाटतंय. इन शॉर्ट, पीपल्स थॉट शुड बी मॉनिटर्ड. रवींद्रजीला असं वाटतं की लोकांचे जे विचार आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे बाय रॅशनल थिंकिंग. कशाने लक्ष ठेवलं पाहिजे? तर तर्कसंगत विचारांनी. नॉट बाय सुपरस्टिशन्स, अंधश्रद्धांनी नाही. लॉजिक शुड रूल ओव्हर ओल्ड बेसलेस बिलीफ्स. तर्कसंगत विचार जे आहेत त्यांनी राज्य केलं पाहिजे ज्या जुन्या घातक अंधविश्वास आहे त्यांच्यावर. म्हणजे लोकांनी तर्कसंगत विचार करूनच पुढे गेलं पाहिजे. समाजामध्ये अंधश्रद्धा ज्या आहेत त्या बाजूला पडत गेल्या पाहिजे, असं कवींना वाटत होतं. बघा लाईन नंबर 9. वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय थी. या ठिकाणी थी म्हणजे यू, देवाला उद्देशून म्हणजे गॉडला उद्देशून रवींद्रनाथजी बोलत आहेत. बघा, द पोएट अपील्स टू गॉड. या ठिकाणी कवी देवाला आव्हान करतोय. ओ गॉड, ए देवा, टेक फॉरवर्ड टू आवर माइंड. आमचं जे माइंड आहे, आमची जी बुद्धी आहे, आमचं जे मन आहे, त्याला पुढं घेऊन जा, तू त्याला पुढं लेड कर. हे थिंग्स दॅट, त्यांना असं वाटत होतं की हिज कंट्रीमेन टू बी प्रोग्रेसिव्ह. त्यांचे जे देशातले लोक आहेत ते पुरोगामी विचारांचे, प्रगमशील असणे पाहिजे. अँड ब्रॉड माइंडेड, आणि व्यापक विचारांचे असले पाहिजेत. बघा लाईन नंबर 10मध्ये कवी काय म्हणतायत? इन टू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन्स. आता एव्हर वायडनिंगचं मिनिंग ग्लोसरीमध्ये दिलं मित्रांनो. फॉर एव्हर ब्रॉडनिंग वन्स आउटलुक, म्हणजे एखाद्याचे बाह्य जे विचार असतात ते व्यापक असावे. बघा, इन 10th लाईन म्हणजे 10व्या ओळीमध्ये कवी असं म्हणताय दॅट पोएट वॉन्ट्स दॅट देअर माइंड्स आर लेड फॉरवर्ड. कवीला असं वाटतं की त्यांचे जे बुद्धी आहे ती पुढे जाणारी हवीत. अँड टू एव्हर वायडनिंग थॉट, आणि व्यापक विचार हवेत. अँड ॲक्शन, आणि त्यांच्या कृत्यासुद्धा व्यापक हव्यात. बाय द गॉड, देवाद्वारे. कवी असं म्हणतोय, इन शॉर्ट वी शुड बी ओपन माइंडेड. आपण खुल्या मनाचे असले पाहिजे, मोकळ्या मनाचे असले पाहिजे. अँड डू समथिंग अनयुज्युअल अँड एक्स्ट्रॉर्डिनरी, आणि असामान्य अशा गोष्टी आपण करून दाखवू शकलो असलं पाहिजे. ओव्हरकमिंग द नॅरोनेस, आणि आपण ओव्हरकमिंग केलं पाहिजे म्हणजे मात केली पाहिजे आपल्या संकुचितपणावर, नॅरोनेसवर ऑफ अ माइंड, आपल्या मनाच्या, बुद्धीच्या. अँड ॲक्शन, आणि कृतीच्या, म्हणजे आपल्या बुद्धीच्या आणि कृती ज्या आहेत त्याच्यामध्ये जो संकुचितपणा असतो त्यावर आपण मात केली पाहिजे, असं कवीचं म्हणजे रवींद्रनाथजीचं मत होतं. बघा शेवटची ओळ लाईन नंबर 11. या ओळीमध्ये कवी काय म्हणतोय? इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक. या ठिकाणी देवाला कवी माय फादर, बरोबर, माय फादर म्हणजे या ठिकाणी कवीला गॉड असं म्हणायचं आहे. हेवन ऑफ फ्रीडमचं मिनिंग आहे मित्रांनो कंडिशन ऑफ टोटल फ्रीडम ऑफ गुड थॉट्स. म्हणजे अशी परिस्थिती ज्याच्यामध्ये स्वतंत्रता जी आहे ती चांगल्या विचारांची, गुड वर्ड्स, चांगल्या शब्दांची, गुड डेड्स, चांगल्या कृत्यांची, वाईल रिस्पेक्टिंग दोज ऑफ अदर्स, ज्या ठिकाणी इतरांचा आदर राखला जाईल अशी परिस्थिती. आणि या परिस्थितीला हेवन ऑफ फ्रीडम ही संज्ञा रवींद्रनाथजीनं दिली आहे. द पोएट ॲड्रेसेस द गॉड ॲज फादर. या ठिकाणी माय फादर जे रवींद्रनाथजीनं म्हणलं आहे ते गॉडला उद्देशून म्हणलं आहे. ही आस्क्स हिम टू अवेक हिज कंट्री इन टू सच अ हेवन ऑफ फ्रीडम. तो देवाला असं म्हणतो की तू ह्या देशाला जागृत कर आणि हेवन ऑफ फ्रीडममध्ये म्हणजे अशा परिस्थितीमध्ये नेऊन ठेव ज्या ठिकाणी चांगले विचार, चांगले शब्द, चांगले कृत्य
बरोबर. आणि ज्या ठिकाणी एकमेकांचा आदर केला जाईल, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला भेटतील, मीठ होतील, अरे अशी परिस्थिती निर्माण कर, जागृत कर त्यांना, असं सांगायचा प्रयत्न रवींद्रनाथजी करतायत. थोडक्यामध्ये बघा, टू मेक इट क्लिअर पिक्चर, म्हणजे हे चित्र स्पष्ट करण्यासाठी ते असं म्हणतात, द पोएट प्रेज टू द गॉड, कवी देवाला अशी प्रार्थना करतो की माय फादर टू रेज ऑर लिफ्ट, म्हणजे जागृत कर, हिज कंट्री, या देशाला, टू सच हाईट्स, अशा उंचीवर नेऊन ठेव, वेअर फ्रीडम शुड बी रिअलाइज्ड ॲट इट्स बेस्ट, ज्या ठिकाणी स्वतंत्रता त्याच्या सर्वोच्च स्थानी पोहोचलेली असेल, अशा ठिकाणी तू त्याला नेऊन ठेव. इन टर्न ही इज ॲक्च्युअली प्रेइंग दॅट, तो देवाजवळ खरंच अशी प्रार्थना करतोय की गॉड अवेकन्स हिज कंट्रीमॅन, तो या देशातील लोकांना जागृत करल, सो दॅट दे कम आउट फ्रॉम द डार्कनेस ऑफ इग्नोरन्स, त्यामुळं त्या दुर्लक्षाच्या अंधकारातनं बाहेर येतील, प्रेज्युडिसेस, पूर्वग्रहाच्या अंधकारातनं बाहेर येतील, अँड डिसयुनिटी, आणि मतभेदाच्या अंधकारातून ते बाहेर येतील, अँड ऑल अदर इव्हल्स, आणि सर्व जे दुष्कृत्य असतात त्या दुष्कृत्याच्या अंधारातून ते बाहेर येतील. आणि म्हणून रवींद्रनाथजी म्हणतात की अशा अंधकारातून आम्हाला बाहेर काढ, जागृत कर. तर अशी ही रवींद्रनाथजीची कविता होती मित्रांनो. आवडली तुम्हाला? ओके, चालेल. कन्सेप्ट समजून घ्या. ॲक्च्युअलमध्ये रवींद्रनाथजींचं जी कविता आहे त्याच्यामध्ये मिनिंग्स, इंटरनल मिनिंग खूप असतात. खूप मोठं व्यक्ती आहे. मी माझ्या परीनं तुम्हाला त्याचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जर मी न्याय देण्याचा प्रयत्न केला की योग्य अर्थ तुम्हाला समजून सांगावा. ओके, चालेल. ठीक आहे मित्रांनो, परत एका नवीन बीटसह आपण भेटूच. ओके, आवडली कविता? ठीक आहे, चला परत एका नवीन अशाच बीटसह भेटू. तोपर्यंत बाय.